नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरज राऊत तुमचं पुन्हा एकदा पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। जसे की तुम्हाला माहित आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये मानवी शरीरातील रक्त कसं, हृदय कसं फंक्शन करतं, हे सर्व बद्दल डेटाबेस घेतला आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याचे PYQ सुद्धा घेतले रक्त विसरण संस्थेचे, बरोबर ना। आणि आज आपण तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेलो आहोत पेशी। बघा, पेशी या टॉपिक वरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। असं म्हणता येते आपल्याला ज्या प्रमाणात आपल्याला उत्तीवर प्रश्न आपल्याला पाहायला मिळत नाही, त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न आपल्याला पेशीवर पाहायला मिळते। बघा, अगं तर सायन्स विषयाचा जर आपण अभ्यास करतो म्हटलं नेमकं म्हणजे काय म्हणतो मी, सायन्स विषयाचा जर आपण अभ्यास करतो म्हटलं नेमकं म्हणजे तर आपल्याला समजणं महत्वाचं आहे। आपल्याला हे समजणं महत्वाचं आहे की आयोग नेमकं कुठेचा भर देत आहे, आयोग नेमकं कुठे भर देत आहे हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे। जसे की तुम्हाला माहित आहे, पेशीबद्दल त्यांनी कुठे विचारलं असेल तर पेशीबद्दल विचारलेलं आहे ते लयकारिका कशाबद्दल आहे, तंतुकणिका काय करतात, ठीक आहे ना। आणि त्याच्याबद्दल आता हल्ली आपल्याला 2022च्या प्रीला राज्यसेवेला आपल्याला प्रश्न विचारला आधुनिक पेशी सिद्धांताचा। आणि हा पेशी सिद्धांत, आधुनिक पेशी सिद्धांत आपल्याला कोण्याच पुस्तकात पाहायला मिळालेला नाही, नेमका म्हणजे नाही मिळाला, कोण्याच पुस्तकात आपल्याला पाहायला मिळालेला नाही। पण तरी पण तो त्यांनी टाकला। का टाकला? त्यांच्यानुसार बघा, एक सायंटिस्ट होता MJ शाल्डेन, शॉन, विल्शॉ, बरोबर ना। हे तीन सायंटिस्टच्या थेअरींना मिळून त्याने आधुनिक पेशी सिद्धांत मांडलेला आहे। काय म्हटलेलं आहे मी? थिओडोर शॉन झालेला आहे, थिओडोर शॉन, विल्शॉ, थिओडोर शॉन झालेला आहे, विल्शॉ झालेला, शाल्डेन, कोण? शाल्डेन। या तिघांच्या पेशी सिद्धांताला मांडून त्यांनी आधुनिक पेशी सिद्धांत तसा मांडलेला आहे। आता थोडक्यात आपण PYQ चालू करण्याच्या आधी थोडक्यात आपण बघून घेऊया की नेमकं म्हणजे कशा प्रकारे हे पेशी उदयाला आलेली आहे। म्हणजे की आपल्याला डाटाबेस आपला कव्हर कुठेतरी आपला होताना आपण करून घ्यायचा प्रयत्न करू। आता बघा, आपण मी जर म्हणलं सर्वप्रथम पेशी कोणी शोधला, पेशीचा कोणी शोधला असेल तर आपला रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने आपल्याला पेशी शोधताना दिसते। पेशीचा शोध कोणी लावलेला आहे? रॉबर्ट हुक यांनी आपल्याला पेशीचा शोध लावलेला दिसत आहे। आणि त्यानंतर रॉबर्ट ब्राउन, त्यानंतर कोण आले आपल्याला? रॉबर्ट ब्राउन, त्यानंतर आपले रॉबर्ट ब्राउन आले यांनी कशाचा शोध लावला? पेशी केंद्रकाचा शोध लावला, पेशी केंद्रकाचा शोध लावला यांनी। आता बघा, ज्या वेळेस पेशीचा शोध रॉबर्ट हुकनी लावला त्यावेळेस त्यांनी एका लाकडाच्या बुचामध्ये त्यांना अशा मृत अशा मधमाशाचं जशी पोळं असतं, मधमाशाचं जसं पोळं असतं अशा प्रकारे त्यांना पेशी त्या ठिकाणी आपल्याला आढळल्या आणि त्यांना ते सेल म्हणून नाव दिलं। सेल म्हणजेच काय? एक खाली कमरा, खाली कमरा म्हणजेच काय? खोली। आपण म्हणू शकतो एक खाली खोली म्हणून त्यांनी आपल्याला नाव दिलेले आहे, खाली खोली म्हणून त्यांनी असे नाव दिलेले आहे त्यांना, ठीक आहे ना। या प्रकारे त्यांनी तिचं नाव दिले। त्यानंतर या दोघांनी तर आपल्याला पेशीचा शोध लावला, एकाने लावला रॉबर्ट हुकने आपला पेशीचा शोध लावला, रॉबर्ट ब्राउनने आपल्या पेशी केंद्रकाचा शोध लावला। आणि या ठिकाणी नंतर मग दोघही जणांना आपल्याला काम करून निघून गेले। त्या ठिकाणी नंतर मग डबल आपल्याला पाहायला काय मिळतं नेमकं म्हणजे, आता बघा त्या ठिकाणी नेमकं म्हणजे पाहायला मिळते आपले पेशी सिद्धांत। नंतर मग काय पाहायला मिळते? आता पेशी सिद्धांत बघा कोणी मांडलेला आहे तर पेशी सिद्धांत बघा आता आपल्याला कोणी मांडलेलं दिसतं। पेशी सिद्धांत मांडायचं असलं मित्रांनो, पहिले MJ शाल्डेन नावाचा आलेला। कोण आलेला आहे? MJ शाल्डेन नावाचा सायंटिस्ट आलेला सर्वप्रथम आला मित्रांनो, MJ शाल्डेन
शाल्डेन नावाचा सायंटिस्ट झाला. या शाल्डेन नावाच्या सायंटिस्टने काय म्हटलं, पृथ्वी तलावर जेवढेही काही सजीव आहे, मी काय म्हणलं, सॉरी, पृथ्वी तलावर जेवढेही काही प्राणी आहे, काय म्हटलं मी, पृथ्वी तलावर जेवढेही काही प्राणी आहे हे सर्व पेशीपासून बनलेले आहे असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, फक्त पृथ्वी तलावरचेच प्राणी, सर्व प्राणी हे पेशीपासून बनलेले आहे. त्यांनी वनस्पतीचा जिक्र नाही केला या ठिकाणी, कवक, फंगी कशाचाच त्यांनी असा वापर केला नाही. फक्त काय म्हटलं, फक्त प्राणीच पेशीपासून बनलेले आहे असं त्यांनी सिद्धांत मांडला. कोणी मांडला आता हे, शाल्डेनने काय म्हणलेलं आहे, सर्व प्राणी पेशीपासून बनलेले असं म्हटलं, पेशीपासून बनलेले असं म्हटलं. त्यानंतर या ठिकाणी सर्व प्राणी पेशीपासून आहे असं कोण म्हटलं, आपलं शाल्डेनने म्हटलं. आणि त्या ठिकाणी मग थिओडोर स्वॉन नावाचा सायंटिस्ट आला मित्रांनो. कोणाला, थिओडोर स्वॉन नावाचा सायंटिस्ट आला, थिओडोर स्वॉन नावाच्या सायंटिस्टने काय म्हटलं की किंवा पेशीपासून फक्त आपले प्राणीच बनलेले आहेत का, वनस्पती नाही बनलेली आहेत का. मग त्या कारणाने त्याने काय म्हटलं, सर्व वनस्पती हे कशापासून बनलेली आहे, पेशीपासून बनलेली आहे. हे आपल्याला कोण म्हणलेलं आता, थिओडोर स्वॉनने म्हटलं, सर्व वनस्पती कशापासून बनलेली आहे म्हटलं यांनी, पेशीपासून बनलेली असं म्हटलं, बरोबर ना. यांनी काय म्हटलं, सर्व वनस्पती हे पेशीपासून बनलेली आहे. मग त्यानंतर या दोघांच्या थेअरीला एकत्र करण्यात आलं. त्याला आपण शाल्डेन आणि थिओडोर स्वॉन थेअरी म्हणून आपण ओळखतो. त्यांनी काय म्हटलेलं आहे, सर्व प्राणी आणि सर्व वनस्पती हे पेशीपासून बनलेले आहे असं त्याचा अर्थ झाला. या दोघांच्या पेशीला जेव्हा आपण एकत्र केलं त्यावेळेस त्यानंतर आपल्याला आलेला आहे सहअस्तित्व सिद्धांत मांडला. यानंतर कोणता सिद्धांत म्हटला, थर्ड वाला, सहअस्तित्व सिद्धांत. सहअस्तित्व सिद्धांत मांडला. सहअस्तित्व मित्रांनो सिद्धांत मांडला. या सहअस्तित्व सिद्धांतामध्ये काय होतं नेमकं, म्हणजे हे सहअस्तित्व सिद्धांत आपल्याला विल्शॉ या सायंटिस्टने मांडलेला दिसतं, विल्शॉ या शास्त्रज्ञाने आपल्याला मांडलेलं दिसतं. यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, पृथ्वी तलावर जेवढेही सजीव आहे, यांनी काय म्हटलं आता, पृथ्वी तलावर जेवढेही सजीव आहे ते सर्व सजीव आपल्याला पेशीपासून बनलेले आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर काय म्हटलेलं आहे, सर्व सजीव हे पेशीपासून बनलेले आहे. पृथ्वी तलावरचे सर्व सजीव हे पेशीपासून बनलेले आहे. आणि आणि काय म्हटलं आहे, पेशी हे त्या सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक भाग आहे. काय म्हटलेलं आहे, रचनात्मक आणि कार्यात्मक भाग आहे. काय म्हटलं नंतर त्यांनी, हे तर म्हणलं त्यांनी, त्यानंतर काय म्हटलं, पेशी हा त्यांचा रचनात्मक व कार्यात्मक भाग आहे म्हटलं, कार्यात्मक भाग आहे असं त्यांनी म्हटलं. नेमकं म्हणजे मला सांगा, रचनात्मक आणि कार्यात्मक भाग आहे असं त्यांनी म्हटलं. आणि नंतर काय झालं मित्रांनो, आपल्याला आता मी आलो मित्रांनो, आता कुठं 2022च्या QIQ जे राज्यसेवेला विचारला होता आयोगाने की बुवा रचनात्मक व कार्यात्मक भाग हे आपला आधुनिक पेशी सिद्धांताचा भाग आहे असं त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. नेमकं म्हणजे पहिलं स्टेटमेंट होतं की सर्व प्राणी हे पेशीपासून बनलेले आहे असं काही एक्झॅक्टली स्टेटमेंट होतं. त्यानंतर दुसरं त्यांना 3 स्टेटमेंट आपल्याला दिलेले दिसते त्या ठिकाणी. त्या ठिकाणी तिसरं स्टेटमेंट होतं की आधुनिक पेशी सिद्धांतामध्ये असे स्टेटमेंट आहे की रचनात्मक व कार्यात्मक भाग हा कशाचा आहे, आधुनिक पेशी सिद्धांताचा आहे. आणि बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांनी काय केलं की याला त्यांनी नाही असं म्हटलेलं आहे, कारण की हे त्यांनी असं वाटलं की सहअस्तित्व सिद्धांतामध्ये येते आणि सहअस्तित्व सिद्धांत विल्शॉ यांनी म्हटलेला आहे, बरोबर आहे ना. पण आता मी काय म्हणतो, जर आपण म्हणतो की आधुनिक पेशी सिद्धांताबद्दल आपण आता गोष्ट करू मित्रांनो. आधुनिक पेशी सिद्धांत म्हणजेच काय बघा आता. आधुनिक पेशी सिद्धांत
आता आधुनिक पेशी सिद्धांत बद्दल जर गोष्ट करायची आहे आपल्याला, आधुनिक पेशी सिद्धांत 3 सायंटिस्टच्या मिश्रणातून बनलेला आहे, 3 सायंटिस्टच्या थेअरी मधून बनलेला आहे असं आपण म्हणू शकतो. जर आपण पहिलं म्हटलं एम.जे. शाल्डेन, ज्यांनी काय म्हटलं होतं, सर्व प्राणी पेशीपासून बनलेले आहे. त्यानंतर थिओडोर शॉन यांनी काय म्हटलेलं आहे, थिओडोर शॉननं म्हटलं सर्व वनस्पती पेशीपासून बनलेले आहे. त्याच्यानंतर सहअस्तित्व सिद्धांत विर्शॉ यांनी काय म्हटलेलं आहे की सर्व रचनात्मक व कार्यात्मक भाग हे पेशी आहे, सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक भाग हा पेशी आहे असं म्हटलं. या तिघाच्या थिअरीला कंबाईन करून आपल्याला आधुनिक पेशी सिद्धांत मांडताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो. काय दिसत आहे? आधुनिक पेशी सिद्धांत आपल्याला मांडताना दिसत आहे. बस आधुनिक पेशी सिद्धांतामध्ये आपल्याला एवढंच आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर डबल या ठिकाणी स्टेटमेंट आहे, मूलभूत घटक आहे म्हणून, मूलभूत घटक आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आधुनिक पेशी सिद्धांतामध्ये घटक आहे हे फक्त एक नवीन स्टेटमेंट त्या ठिकाणी आपल्याला आढळताना दिसत आहे. ठीक आहे, हे झालेलं आहे आपल्याला. बघा आता आधुनिक पेशी सिद्धांतांनी काही छोटा मोठा आपल्याला डाटाबेस या ठिकाणी. त्यानंतर आपण बघून घेऊया आता. त्यानंतर आता आपण समोर जाऊ. बघा आपला पहिला प्रश्न आता आपण बघून घेऊया. पहिला प्रश्न आपला कोणता आहे बघा. आता पहिला प्रश्न जर आपण विचार जर करतो म्हटलं मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, आदि केंद्रकी पेशी म्हणजेच काय, प्रोकॅरियोटिक सेल आणि दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे इकॅरियोटिक सेल यांच्यातील मुख्य फरक म्हणजे कशाचा अभाव आहे. काय म्हटलेलं आहे, यांच्यामध्ये जे मुख्य फरक आहे मित्रांनो, हे मुख्य फरक कशातील अभाव आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. आता बघा ऑप्शन काय दिलेले आहे बघा. आता पहिलं म्हटलेलं आहे पेशी भिंतिका. आता पहिल्या आपल्याला आदि केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे काय हे समजणं आपल्याला महत्वाचं आहे, बरोबर आहे ना. आता बघा पेशीचे आपल्याला बघा पेशीचे आपल्याला 2 भागामध्ये विभाजन झालेले दिसतात. एक म्हणजे आदि केंद्रकी पेशी आणि दुसरी म्हणजे प्रोकॅरियोटिक दृश्य केंद्रकी पेशी. या ठिकाणी आपल्याला 2 मध्ये आपल्याला दिसत आहे कोणतं, आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदि केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी याचे 2 भाग पडलेले आहेत. आणि आदि केंद्रकी पेशी म्हणजेच काय, ज्या ठिकाणी केंद्रक हे आपल्याला पाहायला मिळत नाही. काय पाहायला मिळत नाही, पेशी भोवती असले केंद्रक पाहायला मिळत नाही. म्हणजे केंद्रक असतं, त्यामध्ये केंद्रक असतं पण कसं असतं, अस्पष्ट केंद्रक आपल्याला पाहायला मिळते. कसं पाहायला मिळते, अस्पष्ट केंद्रक आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी अधिकेंद्रकी पेशीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, अस्पष्ट केंद्रक आपल्याला पाहायला मिळते. केंद्र आपण म्हणलं दृश्य केंद्रकी पेशीमध्ये आपल्याला स्पष्ट केंद्रक पाहायला मिळते. स्पष्ट केंद्रक आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. काय पाहायला मिळते, केंद्रक आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आदि केंद्रकीची जर गोष्ट करतो म्हटलं, आदि केंद्रकी पेशी हे आकाराने छोट्या असतात. काय असतात हे, आकाराने छोट्या असतात. पण कोणाच्या माध्यमातून आकाराने छोट्या असतात, हे दृश्य केंद्रकी पेशीच्या माध्यमातून आकाराने छोट्या असतात आदि केंद्रकी पेशी. ठीक आहे ना. आदि केंद्रकी दृश्य केंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात. बघा मी कशाच्या बद्दल म्हणत आहे, फक्त आकाराने छोट्या, दृश्य केंद्रकीच्या बद्दल नाही. दृश्य केंद्रकी कंपॅरेटिव्हली आदि केंद्रकी पेशी हे आकाराने कशा असतात, छोट्या असतात. ओके, हे झालेले आपले आदि केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशीमध्ये आपल्याला हे फरक पाहायला मिळते. त्यानंतर आपण बघतो म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला गुणसूत्राचा फरक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. कशाचा फरक, गुणसूत्राचा फरक. गुणसूत्राचा फरक जर म्हटलं, गुणसूत्राचा फरक यामधील गुणसूत्र फक्त आपल्याला एक गुणसूत्र पाहायला मिळते. किती गुणसूत्र पाहायला मिळते, फक्त आपल्याला एक गुणसूत्र पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आपल्याला 2 गुणसूत्र पाहायला मिळते मित्रांनो. 2 गुणसूत्र आपल्याला पाहायला मिळते. अगं ठीक आहे ना, 2 गुणसूत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता हे झालेलं पेशीचे म्हणजे आदि केंद्रकी पेशी कशाला म्हणतात आणि दृश्य केंद्रकी पेशी कशाला म्हणतात.
आता आपण जाऊया मित्रांनो, आता कशामध्ये, सेल वॉल मध्ये जाऊया म्हणतो, सॉरी आपण आपल्या प्रश्नामध्ये जाऊया. आता आपण प्रश्नामध्ये आपण जातो मित्रांनो. आता बघा प्रश्न काय म्हटलेला आहे, आदिकेंद्रकी पेशी आणि दुसऱ्या केंद्रकी पेशी यांच्यातील मुख्य फरक म्हणजे कशाचा अभाव आहे. अभाव म्हणजेच काय की त्या दोघांमध्ये ते डिफरन्शिएशन असलं पाहिजे. आदिकेंद्रकी पेशीमध्ये आणि दुसऱ्या केंद्रकी पेशीमध्ये ते आपल्याला डिफरन्स आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे, असं या प्रश्नाचं उत्तर, असं या प्रश्नाचं म्हणणं आहे मित्रांनो आपल्याला. बरोबर ना. आता बघा, आता आपण समोर जाऊया. आता आपण समोर जाऊया काय म्हटलेलं आहे, सेल वॉल म्हणजेच काय, पेशी भिंतिका. आता बघा पेशी भिंतिका म्हटलेला आहे. आता मला सांगा, या ठिकाणी मी जे लिहून दिलं, या ठिकाणी तुम्हाला पेशी भिंतिकेचं कुठेही तुम्हाला असं नाव दिसत आहे का? नाही. कारण की पेशी भिंतिका आपल्याला आदिकेंद्रकी पेशीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या केंद्रकी पेशीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर हे विधान आपल्याला चुकीचं आहे मित्रांनो. बरोबर, हे विधान आपलं कसं आहे मित्रांनो, आता या ठिकाणी चुकीचं, म्हणजे हे विधान आपलं येणार नाही. दुसरं बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजेच काय, पेशी पटल. पेशी पटल, पेशी पटल सुद्धा आपलं या ठिकाणी उत्तर येणार नाही. ते आपल्याला अधिकेंद्रकी आणि दुसऱ्या केंद्रकी मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला जर म्हटलं पेशीचा सर्वात बाहेरचा अंग, वनस्पती पेशीचा सर्वात बाहेरचा अंग कोणता, ते आपली पेशी भिंतिका आहे, जे 3 थरांनी बनलेली आहे. त्यानंतर मी म्हटलं तुम्हाला की प्राणी पेशीतील कोण, प्राणी पेशीतील सर्वात बाहेरचा थर कोणता, ते आपला पेशी पटल आहे. ते सुद्धा 3 थरांनी बनलेलं आहे. दोन प्रथिनांचा आणि एक मेदाचा. ठीक आहे ना. 2/1 असं याचं डेफिनेशन आपल्याला, रेशो आपल्याला पाहायला मिळतात, 2/1. त्यानंतर रायबोझोम्स, रायबोझोम सुद्धा आपल्याला दोन्ही पेशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. रायबोझोम्स आपल्याला दोन्ही पेशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रायबोझोम्स म्हणजेच काय मित्रांनो, प्रथिनांचा काय, प्रथिनांचा कारखाना म्हणून आपण त्याला ओळखतो. आता बघा, हे तिन्ही ऑप्शन नाही तर डोळा मारून आपण चौथी ऑप्शनला गोळा मारू शकतो, पण आपल्याला गोळा मारायचा नाही. आपल्याला बघायचं आहे काय म्हटलेलं आहे, व्हेल डेफिनाइज न्यूक्लियस म्हणजेच काय, सपुष्ट केंद्रक. सपुष्ट केंद्रक म्हणजेच काय बघा, या ठिकाणी केंद्रक दिसत नाही आपल्याला, या ठिकाणी केंद्रक दिसते. मी शब्द वापरला, स्पष्ट केंद्रक आणि अस्पष्ट केंद्रक. याच कारणाने मी तुम्हाला प्रश्न म्हणजे की शब्द वापरला तो, कारण तुम्ही या ठिकाणी तुम्ही कन्फ्युज व्हायला नको. तर मला सांगा मग आता याचं उत्तर काय, आदिकेंद्रकी पेशीचं याचं उत्तर आपल्याला 4 मिळणार आहे, ते म्हणजे सपुष्ट केंद्रक. ओके, हे झालेला आपला पहिला प्रश्न मित्रांनो. आता आपण समोर बघूया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, पेशी अंगकाविषयी आपल्याला दुसरा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतं. पेशी अंगक काय म्हणते, कोणत्या, बघा एक मिनिट, बघा कोणत्या अंगकाला पेशीचे ऊर्जा घर म्हटलेलं आहे, म्हणजे काय, पॉवर हाऊस ऑफ द सेल. कोणत्या पेशीच्या अंगकाला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणून ओळखलं जाते, पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणून ओळखलं जाते, अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो. आता मला सांगा तुम्ही, आता पॉवर हाऊस ऑफ द सेल जर म्हटलं तर आपल्याला लगेच आपल्याला उत्तर येते मायटोकॉन्ड्रिया. बरोबर आहे ना. मायटोकॉन्ड्रिया लगेच आपल्याला उत्तर येते, ऑप्शन नंबर 3. बरोबर आहे ना. पण या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियालाच पॉवर हाऊस ऑफ द सेल का म्हणतो, हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. आपल्याला नुसतं रट्टा मारायचा नाही. बरोबर ना. आपल्याला नुसतं रट्टा मारायचा नाही. मी म्हटलं तू कणिका मायटोकॉन्ड्रिया हे आहे तर आहे, त्याला कारण काही नाही. असं काही आहे का? पृथ्वी तलावर सर्व घटना घडते, त्याला काही ना काही कारण आहे. बरोबर ना. काही ना काही कारण आहे. तुम्ही एमपीएससी करत आहात, याच्या मागे काही ना काही कारण आहे. तुम्ही युपीएससी करत आहात, याच्या मागे काही ना काही कारण आहे. नेमकं म्हणजे अशा प्रकारे सर्व गोष्टी काही ना काही कारण आपल्याला अवलंबून दिसतं. आता बघा पहिलं विधान बघा, न्यूक्लियस. न्यूक्लियस हे काय करतं नेमकं म्हणजे तुम्हाला माहित आहे की न्यूक्लियसची जागा आपल्या पेशीमध्ये ठामपणे ठासून ठेवलेली आहे, की मी म्हणते न्यूक्लियस पेशीच्या मधोमध्ये राहणार, तुम्ही काही करा मला काही घेणं देणं नाही. मी मांडी घालून बसणार पेशीच्या मध्यभागीच. ठीक आहे ना. म्हणजे याचा जर आपण म्हटलं कुठं आहे, हे कुठं आहे पेशीमध्ये, तर मध्यभागी आपल्याला पाहायला मिळते. ते मध्यभागी असून तो कशाचं काम करते नेमकं म्हणजे
तो कार्य करते, पेशीवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य तो आपला केंद्रक करत असते. आणि गुणसूत्राचं विभाजन मध्ये सुद्धा केंद्रकाचा महत्वाचा वाटा आहे असं म्हणता येते. गुणसूत्राचं विभाजन केंद्रक करते. कशाचं विभाजन? गुणसूत्राचं विभाजन हे कोण करते मित्रांनो? केंद्रक करते असं सुद्धा म्हणायला आपल्याला काही हरकत नाही, कारण की सर्वात मोठा वाटा त्या ठिकाणी केंद्रकाचा आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे ना, म्हणजे आपला न्यूक्लियस नाही. त्यानंतर बघा आपलं रायबोझोम्स. रायबोझोम्स हे आपले प्रथिने तयार करते. काय करते? प्रथिने तयार करते. त्या म्हणून त्यांना प्रथिनांचा कारखाना म्हणून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणतात त्याला? प्रथिनांचा कारखाना म्हणून सुद्धा आपण याला ओळखतो. आणि नंतर हेच रायबोझोम्स आपल्याला कुठे दिसतात? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर दिसतात. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आलेला आहे, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आलेला आहे. त्या ठिकाणी ते कशा प्रकारे कार्य करतात? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं कार्य काय, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं कार्य काय, ते सर्व आपण समोर आपण आता ते बघणार आहोत. ओके. त्यानंतर बघा मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका. तंतुकणिका नेमकं म्हणजे काय करतं मित्रांनो माहिती का तुम्हाला? तंतुकणिका नेमकं म्हणजे ऑक्सिजनच्या साह्याने, काय म्हटलेलं आहे मी? ऑक्सिजनच्या साह्याने ऊर्जा तयार करून देते. कशाच्या साह्याने ऊर्जा तयार करून देते? ऑक्सिजनच्या साह्याने आपल्याला मायटोकॉन्ड्रिया ऊर्जा करून देते. आता बघा या ठिकाणी ऑक्सिजन पण मायटोकॉन्ड्रिया मध्ये आहे आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये आपल्याला डीएनए सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. डीएनए सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे ना? या ठिकाणी म्हणजे काय? मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका हे आपलं उत्तर आहे. या ठिकाणी ते 32 एटीपी ऊर्जा आपल्याला फॉर्म होताना दिसते. किती एटीपी ऊर्जा? 32 एटीपी ऊर्जा आपल्याला या ठिकाणी फॉर्म होताना दिसते. म्हणजे एक एटीपी ऊर्जा म्हणजे किती मित्रांनो? 7 कॅलरी ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवू द्या, हे तुमच्या ध्यानात असू द्या. ओके, ठीक आहे ना. त्याच्यानंतर लयकारिका. लयकारिका काय? आत्मघाती पिशव्या आहे. कोणते पिशव्या आहे? आत्मघाती पिशव्या आहे मित्रांनो. आत्मघाती पिशव्या म्हणजे की हे जीवाणूंना संपवतं. जे आपल्या पेशीमध्ये बाहेरील जीवाणू आपल्या पेशीमध्ये येतं, नेमकं त्यांना मारण्याचं काम कोण करतं? लयकारिका करतं. आणि स्वतः नष्ट होऊन ते मारतो दुसऱ्यांना. बरोबर ना? म्हणजे हे काय? हे सुद्धा आपलं विधान नाही. ऑप्शन नंबर 3 याचं आपल्याला उत्तर आहे मित्रांनो. बरोबर ना? ऑप्शन नंबर 3 आपल्याला याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघू आपण तिसरा क्वेश्चन बघा मित्रांनो. आता तिसरा क्वेश्चन काय म्हणते? वनस्पती पेशीतील पेशीभिंतिका प्रामुख्याने कशाची बनलेली आहे? वनस्पती पेशीतील पेशीभिंतिकाचा विचार केलेला आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी. बघा काय म्हटलेलं आहे? वनस्पती पेशीतील पेशीभिंतिका प्रामुख्याने कशाची बनलेली आहे? बघा, वनस्पती पेशीतील जर पेशीभिंतिका म्हटलं आपल्याला हे 3 थरांनी बनलेली आहे मित्रांनो. एक म्हणजेच आपल्याला पाहायला मिळते प्रायमरी. कोणती पाहायला मिळते? प्रायमरी सेल वॉल. प्रायमरी सेल वॉल. दुसरी पाहायला मिळते सेकंडरी. दुसरी पाहायला मिळते आपल्याला मिडल लॅमिला. आणि तिसरी पाहायला मिळते आपल्याला सेकंडरी सेल वॉल. ओके, मिडल लॅमिला आपल्या 3 थरांनी आपल्या बनलेली दिसते. प्रायमरी सेल वॉल, मिडल लॅमिला आणि सेकंडरी सेल वॉल. या 3 थरांनी आपल्याला हे ठिकाणी आपल्याला सेल वॉल आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. आणि हे सर्व सेल वॉल आपल्याला जर म्हटलं हे 3 सेल वॉल अलग अलग प्रकारच्या बनलेली आहे. अलग अलग घटकांनी बनलेली आहे. पण तिन्ही मध्ये जर कोणता कॉमन असा घटक आहे तो घटक म्हणजे मित्रांनो सेल्युलोज. आणि या सेल्युलोजच प्रमाण आपल्याला या ठिकाणी आपल्याला तिन्ही मध्ये आपल्याला जास्त दिसतं. काय म्हणलेलं आहे? सेल्युलोज म्हणजे तिन्ही हे सेल वॉल जे आहे तिन्ही प्रकारच्या, जे आपल्याला प्रायमरी सेल वॉल, मिडल लॅमिला, सेकंडरी सेल वॉल, हे तिन्ही सेल वॉल जी बनलेली आहे नेमकं म्हणजे अलग अलग याने बनलेली आहे. ठीक आहे ना? अलग अलग प्रोथॉम्बिन झालेला आहे, XYZ असे बनलेली आहे मित्रांनो. त्यानुसार बघा आपण सर्वात महत्वाचा घटक जर कोणता असेल त्या ठिकाणी ते आपल्याला सेल्युलोज आहे. ठीक आहे ना? म्हणजे बघा सेल्युलोज हे आपलं उत्तर आहे मित्रांनो.
जर कायटिनचं जर म्हटलं, कायटिन जे जीवाणूपासून बनलेली आहे, जीवाणूची पेशीभिंतिका असते, हे आपल्या या ठिकाणी बनलेली आपल्याला दिसते मित्रांनो. सॉरी जीवाणूंची नाही, कवकाची आहे. कशाची आहे? कवकाची. कवक कवकाची पेशीभिंतिका आपल्याला कायटिनने बनलेली आहे. आणि हे पेप्टिडोग्लायकेन हे जीवाणूची प्रथिना बनलेली आहे, जीवाणूची सेल वॉल बनलेली आहे. ठीक आहे याने. ठीक आहे. त्यानंतर आम्ही मेद म्हणजेच काय मित्रांनो, आपल्याला लिपिड्स आपल्याला पारपटल काय म्हणलेला आहे? पारपटल निवडक्षम पारपटल आपण ज्याला म्हणतो, तो बनलेला या ठिकाणी मेदमय समुद्रात तळणारे हिम्नक म्हणून आपल्याला म्हणतो, ते म्हणजे पेशी पटल. ते यांनी बनलेलं आहे, मेदापासून बनलेलं आहे मित्रांनो. ओके. मेदमय समुद्रात तरंगणारे हिम्नक ज्याला आपण म्हणतो, ते याच्यापासून बनलेलं आहे. कशापासून? मेदापासून. याचं उत्तर काय राहणार आहे आपल्याला? सेल्युलोज. हे आपल्या 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर आपण बघूया मित्रांनो चौथा प्रश्न. बघा आता चौथा प्रश्न काय म्हणते तर, रायबोझोम्स हे कशाचे ठिकाण आहे? बघा आता मी तुम्हाला मागच्याच 2 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, रायबोझोम हे काय करतं? प्रथिने तयार करतं. आणि प्रथिन्याचं कार्य काय आहे? प्रथिनाचं कार्य काय आहे मित्रांनो? प्रथिने तयार करतं, म्हणून त्यांना काय म्हणतात? प्रथिनांचा कारखाना म्हणतात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. बरोबर ना? त्या ठिकाणी आता बघा रायबोझोम्स काय म्हणलं? रायबोझोम्स हे कशाचे ठिकाण आहे असं म्हटलेलं आहे? मला सांगा. प्रकाश संश्लेषणाचा. रे बाब्या, प्रकाश संश्लेषणाचा रायबोझोमशी काय संबंध आला का? काही संबंध? काही संबंध नाही आला. प्रकाश संश्लेषण जिथं कुठं? वनस्पती पेशीतनी. बरोबर ना? रायबोझोम्स प्रकाश संश्लेषण कुठं? वनस्पती पेशीतनी. यामध्ये आपल्याला काय लागतं? प्रकाशाची आवश्यकता असते मित्रांनो, प्रकाशाची आवश्यकता असतं. सोबत आपल्याला कशाची आवश्यकता असतं? हरित लवकाची आवश्यकता असतं. हरित लवकीची आपल्याला आवश्यकता असतं. तर मला सांग, रायबोझोमचं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे उत्तर आलं? नाही आलं ना? मग सोड की. पहिला क्वेश्चन आपला चूक आहे, पहिलं ऑप्शन आपलं चूक आहे. त्यानंतर दुसरं बघा, प्रथिने संश्लेषण हे आपलं उत्तर आहे, कारण की मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं ऑप्शन नंबर 2 मध्ये. ओके. ठीक आहे ना? म्हणजे काय आपल्याला प्रथिने संश्लेषण हे आपलं उत्तर आहे या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन नंबर 2. आता मला सांगा, शोषण कुठं आलेलं आहे? आपल्याला शोषण कोण करते? पेशी आपले शोषण करते. त्यामध्ये फक्त रायबोझोमच करते का? नाही करत मित्रांनो. ठीक आहे ना? बघूया उत्तर आपलं आलं 2. तो त्याचं ऑप्शन नंबर 2. त्यानंतर समोरचा क्वेश्चन आपण बघून घेऊया. आता समोरचा क्वेश्चन काय? पेशीच्या आत्मघाती पिशव्या म्हणजेच काय मित्रांनो? असं म्हणलेलं आपल्या आत्मघाती पिशव्या म्हणजे जे पिशव्या स्वतःला मारतं आणि स्वतःला मारून काय करतात ते नेमकं म्हणजे दुसऱ्याला, म्हणजे आपल्या पेशीला संरक्षण करण्याचं कार्य करतं. ते म्हणजे की आपल्या लयकारिका. हे आपल्या याच्याला उत्तर असणार आहे मित्रांनो. पण लयकारिकाच का मित्रांनो? लयकारिका हे पेशीचा पचनास सुद्धा मदत करते मित्रांनो. कशामध्ये मदत करते? पचनास सुद्धा आपल्याला मदत करताना दिसत आहे हे लयकारिका. काय म्हणतो आम्ही? लयकारिका हे आपल्या पचनास सुद्धा आपल्याला मदत करते पेशीमध्ये. ठीक आहे ना? आणि हे जे आपल्या पेशीमध्ये विविध बॅक्टेरिया येत राहतात, बरोबर ना, त्यांना मारण्याचं सुद्धा काम जर कोण करत असेल तर ते आपल्याला पेशीभिंतिका आपला लयकारिका आपल्याला करताना आपल्याला दिसते मित्रांनो. त्यानंतर बघा रिक्तिका. जसं नाव तसं काम. काय नाव? रिक्तिका. जसं नाव तसं काम. काहीच नाही. शेलमध्ये फक्त बसून राहण्याचं काम, फक्त साठवणुकीचं कार्य आपल्याला या ठिकाणी आपल्याला त्याला दिसत आहे. काय? फक्त साठवणुकीचं कार्य आपल्याला करताना दिसत आहे. आता जर मी म्हटलं रिक्तिका, रिक्तिका हे आपल्याला प्राणीपेशीत आकाराच्या कमी असतात. आकाराने कमी असतात. ते जर सेलमध्ये म्हटलं आपण, सेलमध्ये कोणतं? प्लांट सेलमध्ये म्हटलं, वनस्पती पेशीमध्ये म्हटलं, हे आकाराने आपल्याला खूप मोठे दिसतात मित्रांनो. आणि मी जर म्हटलं, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुमच्याकडे एक 10x10 ची खोली आहे. 10x10 ची तुमच्याकडे खोली आहे आणि त्या खोलीमध्ये नेमकं म्हणजे तुमचा सर्व पसारा तुम्ही ठेवलेला आहे. ए टू झेड पसारा ठेवला. खुर्च्या आहे तिथे, टेबल आहे, टीव्ही आहे. ठीक आहे ना? असे वेगवेगळे पसारा तुम्ही एका कोणत्याला दाबून ठेवला तुम्ही
आणि तुम्हाला फक्त मला सांगा, सर्व तुमचा जो पसारा आहे, सर्व तुमचं जे वस्तू आहे, हे सर्व वस्तू 10 बाय 10च्या खोलीतली आहे आणि तुम्हाला त्याच खोलीमध्ये सुद्धा राहायचं आहे. जे वस्तू तुमच्यावाला काही कामीच्या नाही, पण त्याला साठवून ठेवणं हे आपलं काम आहे. त्याला आपण फेकू सुद्धा शकत नाही. त्या साठवणुकीचं कार्य सुद्धा आपलं आहे. तर मग मला सांगा तुम्ही आता, ती वस्तू तुम्ही फेकणार आहेत का? नाही. पण त्या वस्तूने पुन्हा तुमच्या खोलीचं जे आहे 10 बाय 10च्या खोलीचं तुमचं सर्वात मोठी जागा व्यापलेली आहे. पण ते जागा तुमची व्यापलेली आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला जर तुमच्या आवश्यक वस्तू आहे, जसं खाण्याचा डब्बा असो, ठीक आहे ना, खाण्याचा डब्बा असो, पिण्यासाठी पाणी असो, पुस्तके असो, किंवा तुमच्या जीवन आवश्यक जे डेली कामाच्या तुमच्या वस्तू आहे, ते वस्तू ठेवायला सुद्धा तुम्हाला जागा नाही. ते वस्तू ठेवायला सुद्धा जागा नाही. या ठिकाणी मग तुम्ही काय म्हणता की सगळ्यात जास्त जागा आहे कोण व्यापलेली आहे? त्या वस्तूने व्यापलेली आहे. त्याच ठिकाणी असं झालं, कसं झालं आपल्याला वनस्पती पेशीमध्ये झालं. वनस्पती पेशीमध्ये काय झालं नेमकं म्हणजे रिक्तिका हे आकाराने मोठ्या, त्याच कारणानं आपलं काय झालेलं आहे, रक्तद्रव्य पेशीद्रव्य जे आहे, पेशीद्रव्य हे आपल्या कडेला सारलेलं दिसतं. कशामध्ये? वनस्पती पेशीमध्ये आपल्या कडेला सारलेलं दिसतं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे विधान मी या ठिकाणी का बोललो? कारण की हे विधान आपल्या 2018च्या कंबाईनला आपल्याला विचारला होता की किंवा एक विधान विचारलं होतं की वनस्पती पेशीमध्ये पेशीद्रव्य कडेला सारलेलं असतं असा आपला प्रश्न आपल्याला विचारताना दिसत आहे. बरोबर आहे ना? बघा मित्रांनो, सर्व तुमच्यावाले जे प्रश्न मला या ठिकाणी घेता आलेले नाही, ते सर्व प्रश्न मी तुम्हाला असे ज्या ठिकाणी जे विधान आलेलं आहे त्या विधानाबरोबर तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. जसे की मी या ठिकाणी आपल्याला पेशी सिद्धांताबद्दल जे म्हणलं, मी आधुनिक पेशी सिद्धांताबद्दल मी प्रश्न यामध्ये टाकलेला नव्हता, पण मी तुम्हाला ते व्हिडिओ लेक्चर चालू व्हायच्या आधीच मी तुम्हाला ते समजावून सांगितलेलं आहे की आधुनिक पेशी सिद्धांत म्हणजेच काय. ठीक आहे ना? म्हणजे आपलं याचं उत्तर काय असणार आहे आपल्याला, लय कालिका पेशीच्या आत्मघाती पिशव्या कोणत्या आपल्याला लय कालिका हे आपल्याला आधुनिक पेशी आपल्या लय कालिका हे काय आपल्याला आत्मघाती पिशव्या आहे मित्रांनो. ओके. आणि गॉल्गी काय हे आपण समोर आता बघूच. ठीक आहे. आता समोर जाऊया. आता आपण 6वा प्रश्न बघा. आता 6वा प्रश्न बघूया आता आपण. चला 6वा प्रश्न बघा. गुळगुळीत आंतरद्रव्य जलिका. आता गुळगुळीत आंतरद्रव्य जलिका म्हणजे काय मित्रांनो? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मुख्य कार्य काय आहे? काय म्हटलेलं आहे? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे मुख्य कार्य काय आहे? पहिले आपल्याला तुम्हाला हे समजणं महत्वाचं आहे की स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजेच काय. बघा, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजेच काय? ज्यावर रायबोझोमचे कण आपल्याला पाहायला मिळत नाही. काय म्हटलं मी? ज्या ठिकाणी रायबोझोमचे कण आपल्याला पाहायला मिळत नाही त्याला आपण काय म्हणतो? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. आणि ज्यावर आपल्याला रायबोझोमचे कण आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी आपल्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणून आपण त्याला ओळखत असतो मित्रांनो. ठीक आहे. हे झालेलं. आता बघा, आता मला आपण याच्यावर जाऊ. प्रोटीन सिंथेसाइज अँड सिक्रेशन, प्रथिने संश्लेषण आणि स्त्राव. प्रथिने संश्लेषण आणि स्त्राव हे नेमकं म्हणजे आपल्या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं कार्य आहे मित्रांनो. कशाचं कार्य आहे आपल्याला? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं आपलं कार्य आहे. कशाचं कार्य आहे? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं आपलं कार्य आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे? लिपिड सिंथेसाइज अँड डिक्लेरायझेशन ऑफ ड्रग्स म्हणजेच काय? मेद संश्लेषण आणि औषधांचे निर्वंशीकरण म्हणजे. ठीक आहे ना? हेच आपल्याला काय म्हटलेलं आहे? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं कार्य आहे मित्रांनो. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे कार्य आहे. म्हणून आपलं उत्तर असं राहणार आहे मित्रांनो 2. प्रथिनांचे संश्लेषण व स्त्राव कोण करतं? आपल्याला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. आणि मेदाचे संश्लेषण आणि औषधांचे निर्वंशीकरण कोण करतं? आपल्याला नेमकं म्हणजे ते आपलं करतं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपल्याला ते करताना दिसत आहे. त्यानंतर एटीपी निर्मिती कुठे होताना दिसते आपल्याला? असं
आयोग समोर सुद्धा प्रश्न विचारू शकते की पेशीमधील कोणत्या अंगकामध्ये आपल्याला एटीपी फॉर्म होतो. एटीपी फॉर्म आपला कुठं होतो? मायटोकॉन्ड्रिया, तंतुकन्या. किती एटीपी? 32 एटीपी. एका एटीपी पासून किती कॅलरी ऊर्जा? 7 कॅलरी ऊर्जा. हे सर्व डाटाबेस ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करणं महत्वाचं आहे. त्या ठिकाणी मला लिहिणं महत्वाचं आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर बघा लेखकाची निर्मिती हे आपलं कुठं होते? हे आपल्या खालच्या बोन मॅरोमध्ये होताना दिसतंय मित्रांनो. ओके, ठीक आहे ना. हे झालेलं आपलं एक उत्तर. 6व्या याचं 2 उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे ना. हे तुम्हाला समजलं असेल. आता बघा समोरचा क्वेश्चन. आता 7वा क्वेश्चन. बघा तंतुकणिका काय म्हणलेलं आहे? तंतुकणिका आणि हळद लवकात अर्धस्वायुक्त अंगके म्हणतात, कारण त्यांना अर्धस्वायुक्त अंगके का म्हणतात याचं कारण म्हटलेलं आहे. कशांना म्हटलेलं आहे म्हणलं? तंतुकणिका आणि हळद लवकांना. आता बघा काय म्हटलेलं आहे? पेशीच्या बाहेर स्वतंत्रपणे जगू शकतात. पहिलं विधान काय म्हणलेलं आहे? पेशीच्या बाहेर स्वतंत्र जगू शकतात. आता मला सांगा, सेल सर्वाइव्ह इंडिपेंडेंटली आउटसाइड द सेल. आता मला सांगा, तुमच्या आई बाबाने तुम्हाला कमी वयात जर तुम्हाला घराच्या बाहेर काढलं, तुम्ही बाहेरच्या वातावरणात जगू शकाल का? नाही जगू शकणार, बरोबर ना. त्याच प्रकारे मला सांगा, पेशीच्या तुम्हाला खाण्याला, पिण्याला, वागण्याला, चालण्याला पैसा लागतो. त्याच प्रकारे खाण्याला, पिण्याला, वागण्याला, चालण्याला याला सुद्धा काय लागतं? ऑक्सिजनची गरज लागतं. मला सांगा, ऑक्सिजन आपल्याला कुठे मिळतं? पेशीमध्ये पाहायला मिळतं. पेशीमध्ये मिळतं. मग सांगा, जेव्हा हे पेशीच्या बाहेर निघतं तेव्हा टपकून जाईल ना, मरून जाईल ना, पळून जाईल ना तो. त्या कारणानं आपलं हे विधान कसं आहे? आपल्याला चूक आहे, बरोबर ना. आता दुसरं विधान बघू आता आपण. त्यांना पटल नसते, आर नॉट बॉन्ड ऑफ मेम्ब्रेन. मला सांगा, पेशी पटल, अर्धस्वायुक्त अंगकामध्ये तंतुकणिका, हळद लवकांना पेशी पटल असते. त्यांना 2 पेशी पटल असते मित्रांनो. 2 थरांचे बनलेले असते. त्यांना किती थरांचे बनलेले असते? त्यांची पेशी पटल 2 थरांचे असतात. 2 थरांचे पेशी पटल आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. पेशी पटल आपल्याला किती थरांचे पाहायला मिळते? या ठिकाणी 2 थरांचे पेशी पटल आपल्याला या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर बघा, म्हणजे हे विधान सुद्धा आपल्याला कसं आहे? चूक आहे. त्यानंतर बघा, हॅव देअर ओन डीएनए, म्हणजे त्याला स्वतःचा डीएनए आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? रायबोसोम्स अँड कॅन सिंथेसाइज द सम देअर ऑफ ओन प्रोटीन्स. आता काय म्हटलं त्यांना? बघा, त्यांच्याकडे स्वतःचा डीएनए आहे. बघा, तंतुकणिकामध्ये स्वतःचा डीएनए आहे, म्हणून तो काय करतो? ऊर्जा निर्मिती करतो. काय करतो? ऊर्जा निर्मिती करण्याचं कार्य कोण करतो? मग आपला इथचा डीएनए करतो मित्रांनो. त्यानंतर हरित लवकामध्ये सुद्धा डीएनए आहे. म्हणून ते काय करतं? प्रकाश संश्लेषण करतं. प्रकाश संश्लेषण करतं मित्रांनो. ठीक आहे ना. प्रकाश संश्लेषण करताना आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी. मला बघा, म्हणजे त्याच्याकडे डीएनए आहे, रायबोसोम सुद्धा आहे आणि त्यांना काही प्रकारचे स्वतःचे प्रथिने तयार करू शकतात. म्हणजे ते व्हेल डेफिनेटली न्यूक्लियस वर अवलंबून नाही राहत, असं याचं म्हणणे आहे. म्हणजेच आपलं विधान हे सी हे विधान आपलं बरोबर आहे मित्रांनो. चौथं विधान काय म्हणते? ते केंद्रकाच्या निर्मितीपासून स्वतंत्रपणे कार्य करतात. ते स्वतंत्रपणे कार्य नाही करत मित्रांनो, ते केंद्रकाच्या नियंत्रणाखालीच कार्य करतात. कारण की मला सांगा तुम्ही जे आपल्या मायटोकॉन्ड्रिया आहे, स्वतःचा डीएनए याच्याकडे आहे, पण ते डीएनए कशाच्या फॉर्म मध्ये आहे? सर्कलच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे सिंगल डीएनए आहे मित्रांनो तंतुकणिकामध्ये. पण जेव्हा आपल्याला त्यांना ऊर्जा निर्मिती करायची आवश्यकता पडते, त्या ठिकाणी त्यांना डबल हेलिकल डीएनएची आपल्याला आवश्यकता असते. त्या ठिकाणी मला सांगा, डबल हेलिकलची आवश्यकता आहे डीएनएची, पण त्याच्याकडे नाही आहे. पण काही प्रकारचे प्रथिने सुद्धा त्यांना केंद्रकापासून घ्यावे लागते ऊर्जा निर्मितीसाठी. म्हणजे त्यांना आपल्याला असं म्हणता येणार नाही की ते केंद्रकाच्या नियंत्रणापासून स्वतंत्रपणे कार्य करतात. ते स्वतंत्रपणे कार्य करत नाही मित्रांनो. कुठे ना कुठेतरी ते त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर अवलंबून होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर आपण बघून घेऊ मित्र समोरचा प्रश्न बघा. म्हणजे आपल्याला तंतुकणिकाचं याचं उत्तर काय? 7व्या याचं आपल्याला 3, ऑप्शन नंबर 3 हे आता आपलं उत्तर आपल्या याच्यानी दिसत आहे.
त्यानंतर बघा मित्रांनो काय विचारलेलं आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? ESO 2013चा प्रश्न आहे. काय म्हटलेला आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? लांब पेशी कोणती मानवी शरीरातली? मग ती आपल्याला पाहायला मिळते चेतापेशी. कोणती पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला? ते चेतापेशी. हे आपल्याला उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी. अगं आपला अंडपेशी. अंडपेशी जी आहे मित्रांनो मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे. सर्वात मोठी पेशी आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आपल्याली? अंडापेशी आहे मित्रांनो. त्या ठिकाणी बघा शुक्राणू पेशी हे मानवी शरीरातील सर्वात लहान पेशी आहे. सर्वात लहान पेशी. लहान पेशी आहे मित्रांनो. ओके ठीक आहे. सर्वात लहान पेशी आहे. सर्वात लहान पेशी कोणती आपल्याली? शुक्राणू पेशी. आणि बघा जगातील सर्वात मोठी पेशी, सर्वात मोठी पेशी जर म्हटलं ते आपल्या शहामृगाचं अंड आपल्याला पाहायला मिळते. शहामृगाचे अंडे. शहामृगाचे अंडे हे आपल्याला 18 सेंटीमीटर पर्यंत पाहायला मिळते मित्रांनो. ठीक आहे ना. त्यानंतर जगातील सर्वात लहान पेशी. लहान पेशी कोणती आहे जगाची? सर्वात मॅक्रोप्लाझा गोल्गी सेप्टिकम. ठीक आहे ना. मॅक्रोप्लाझा गॉलिसेप्टिकम हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो. कोणती? मॅक्रोप्लाझा गॉल्गिसेप्टिकम हे पेशी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा आता हे ठिकाणी हे आपल्याला सर्व डाटाबेस आपल्याला ध्यानात असणं, लक्षात असणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. आता बघा मानवी शरीरात लांब पेशी कोणती आहे? मग चेतापेशी. हे आपल्याला मॅक्रोप्लाझा गॉल्गिसेप्टिकम हे आपल्याला 0.1 मायक्रोमीटरची आपल्याला पाहायला मिळते. किती? 0.1 मायक्रोमीटरची आपल्याला ते पाहायला मिळते. त्यानंतर बघा आता समोर आपण जाऊया. नवा क्वेश्चन बघूया. पुढीलपैकी कार्य कोणाचे आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे ना. कार्य आपण आता ओळखूया. बघू आता काय म्हटलेलं आहे. मला सांगा आता पुढीलपैकी कार्य कोणाचे आहे ते ओळखायचं आहे आपल्याला. काय म्हटलेलं आहे? पेशीमध्ये घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियेसाठी माध्यम पुरविणे. म्हणजे काय करतं म्हणजे असं कोणतं अंग काय म्हणत आहे जे की पेशीमध्ये जे आपल्या रासायनिक क्रिया घडतं त्याला माध्यम पुरवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते कोण करते मित्रांनो? असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. बरोबर आहे ना. आणि मी म्हणतो तुम्हाला आता पेशीमध्ये जे आपल्या पेशीच्या बाहेर घडतं ते विनॉक्सी शोषण आणि पेशीच्या विनॉक्सी शोषण जे ऑक्सिजनच्या सहाय्याने घडतं, ऑक्सिजनच्या बिन सहाय्याने घडतं आणि ऑक्सिशोषण म्हणजे ऑक्सिजनच्या सहाय्याने घडतं मित्रांनो. तर विनॉक्सी शोषण हे मायटोकॉन्ड्रियाच्या बाहेर होतं पण पेशीच्या आतमध्ये होतं आणि विनॉक्सी शोषण हे पेशीच्या मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये होतं. मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये म्हणलं क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन वन साखळी होते आणि या ठिकाणी जर म्हणलं पेशीच्या बाहेर म्हणजे आपल्या मायटोकॉन्ड्रियाच्या बाहेर तिथे ग्लायकोलिसिस होतं. त्या ठिकाणी आपल्याला 2 ATP ऊर्जा फॉर्म होते आणि इकडे आपल्याला 32 ATP ऊर्जा फॉर्म होते. आणि या ठिकाणी वनस्पती पेशी प्राणी पेशीमध्ये, वनस्पतीमध्ये आणि प्राण्यांमध्ये ग्लायकोलिसिस प्रक्रिया ऑलमोस्ट सारखी असते. पण क्रेब्स सायकल आणि इलेक्ट्रॉन वन साखळी हे आपल्याला अलग मात्र आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओके ठीक आहे ना. त्यानुसार आपण आता समोर बघूया पेशीमध्ये घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियांसाठी माध्यम पुरवते. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला काही समजलेलं नाहीये. दुसरं क्वेश्चन बघू आता. कर्बोदके, ग्लुकोज, प्रथिने यांसारख्या आवश्यक पदार्थाची साठवणूक करते. म्हणजे साठवणूक करण्याचं कार्य म्हटलेलं आहे. साठवणूक करण्याचं कार्य म्हटलं या ठिकाणी बघा सगळ्यात पहिले आपल्याला कशात आलं? मग या ठिकाणी रिक्तिका आली. साठवणुकीचं कार्य रिक्तिका आलेली आहे. पहिलं ऑप्शन. ठीक आहे ना. जिथं आपण तोला मोजू शकतो रिक्तिका. त्याच्यानंतर आपला पेशीद्रव्य आलेला आहे. पेशीद्रव्य काय म्हटलं या ठिकाणी बघा पेशीमध्ये घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियाचं माध्यम पुरवतो पेशीद्रव्य सुद्धा पुरवते. ठीक आहे ना. त्यानंतर कर्बोदके, ग्लुकोज, प्रथिने यांसारखे आवश्यक पदार्थाचे साठवणूक सुद्धा कोण करते? पेशीद्रव्य करते. त्यानंतर आपल्या तिसऱ्या रेषेमध्ये कोण आलेला आहे? गोल्गी काय सुद्धा आलेला आहे. गोल्गी काय काही प्रमाणात बरं काही प्रमाणात गोल्गी काय सुद्धा आलं या रेसमध्ये आलेलं आहे. ते सुद्धा कुठे ना कुठे साठवणुकीचं कार्य करते. ठीक आहे ना. 3 आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय मिळतात? 3 या ठिकाणी रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा काय म्हटलं क प्रश्न क विधानावर आपल्याला आता
ठरतं की आपला यामधील 3 पैकी आपल्याला कोणतं आपलं उत्तर असणार तर, ठीक आहे ना. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, पेशीतील आवश्यक आणि अनावश्यक घटकाचे काही प्रमाणात वहन करते. म्हणजे वहनाचं सुद्धा कार्य करते. मला सांगा, रिक्तिका वहनाचं कार्य करते का? नाही. त्या फक्त साठवणुकीचं कार्य करते, पचनाचं कार्य करते, ठीक आहे ना. गॉल्गी काय करते का साठवणुकीचं कार्य? नाही करत. आता मला कोण राहिलं तर पेशी द्रव्य राहिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे याचं उत्तर काय राहणार आहे आपल्याला? पेशी द्रव्य. पेशी द्रव्य म्हणजे पेशी रस, पेशी द्रव्य. पेशी द्रव्य आहे का आपल्या ऑप्शन मध्ये? बघा, पेशी द्रव्य ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असणार आहे. रिक्तिका सुद्धा नाही, गॉल्गी काय सुद्धा नाही, आणि तारका कायचा काहीच प्रश्न या ठिकाणी राहिलेला नाही मित्रांनो. ठीक आहे. आपला 9व्या उत्तर कोणतं राहणार आहे? मग आपल्याला ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन बघूया. आपण 10वा क्वेश्चन. खालीलपैकी वर्णनावरून प्राणी पेशीतील घटक ओळखा. आता म्हणलं प्राणी पेशीतील म्हणल्या स्पेसिफिक आपल्याला म्हणल्या प्राणी पेशीतील म्हणजे पेशी द्रव्य, सॉरी आपल्या सेल वॉल नसणारच, ठीक आहे ना. काय म्हणलेलं आहे याला? पेशीतील प्रथिनांचा कारखाना म्हणतात. झालं ना भाऊ. प्रथिनांचा कारखाना आपण कशाला म्हणतो? प्रथिनांचा कारखाना आपण कशाला म्हणतो? महारटोला, वय मोकळा, बरोबर ना. आपल्याला काय म्हणतो? पेशीची प्रथिनांचा कारखाना काय म्हणतो? महारटोला, वय मोकळा. म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर आहे. जो आंतरद्रव्य जलिकेवर कणांच्या स्वरूपामध्ये असतो. आंतरद्रव्य जलिकेवर म्हणलेला आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणलेला आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रायबोसोमचे प्रमाण नसते, त्यावर कंदान नसते. आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे काय? त्यावर आपल्याला रायबोसोम्स आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. हे झालेलं आपल्या 10व्याचं उत्तर. 10व्याचं उत्तर किती आपल्याला मित्रांनो? 2. त्यानंतर आता मग समोर जाऊया. समोर काय म्हणलेला बघा 11वा प्रश्न. कोणत्या पेशीतील स्वतःचा आकार बदलतात? कोणत्या पुढीलपैकी कोणत्या पेशी स्वतःचा आकार बदलतात असं आपल्याला पाहायला मिळेल. असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मला सांगा आता. अमिबा स्वतःचा आकार बदलतात मित्रांनो, ठीक आहे ना. त्यानंतर लाल रक्तपेशी स्वतःचा आकार बदलत नाही. हे द्विअंतर्वक्र पेशी आपल्याला पाहायला मिळते. कोणती पेशी आहे? द्विअंतर्वक्र पेशी पाहायला मिळते. कारण द्विअंतर्वक्र का बरं आहे याचीवाली? काय हिमोग्लोबिनचं वहन करतात. हिमोग्लोबिन कशाचं वहन करतं? ऑक्सिजनचं वहन करतं. त्या म्हणून या ठिकाणी आपल्या लाल रक्तपेशी आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आकार बदलत नाही. त्यानंतर आपला दुसरा ऑप्शन आहे मित्रांनो पांढऱ्या रक्तपेशी, म्हणजेच काय? डब्ल्यूबीसी. हे डब्ल्यूबीसी आपल्याला मित्रांनो आकार बदलताना दिसतात, ठीक आहे ना. पण ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे मित्रांनो, ठीक आहे ना. हे का बरं हे आकार बदलतात? कारण की हे सैनिक पेशी म्हणून कार्य करतात. पांढऱ्या पेशी तर म्हणलं डब्ल्यूबीसी हे आपल्याला सैनिक पेशी म्हणून कार्य करतात मित्रांनो. सैनिक पेशी म्हणून कार्य करतात. या ठिकाणी याला आपल्याला केंद्रक असतात, ठीक आहे ना. या ठिकाणी जर म्हटलं आपल्याला फिक्कट पांढऱ्या रंगाचे असतात, पांढरा रंग, ठीक आहे ना. यानंतर आपण पाहायला मिळतं डब्ल्यूबीसी म्हणतं हे प्लिहामध्ये 2 मरतात. कुठं? प्लिहामध्ये 2 मरतो. ज्याला आपण काय म्हणतो? ब्लड बँक म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो? पेशीचा कत्तलखाना म्हणतो, ठीक आहे ना. याला आपण काय म्हणतो? पेशीचा कत्तलखाना म्हणतो. याचा जर जन्म म्हटला म्हणजे जन्म कुठे होता? आपल्या बोन मॅरो मध्ये आपल्या होताना दिसत आहे. हे म्हणजे आपलं बघा आपल्याला ऑप्शन नंबर 1 व 3 आपलं उत्तर आपल्या राहणार आहे. ऑप्शन नंबर 4 हे याचं आपलं उत्तर आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आजच्या या लेक्चर मध्ये आपण पेशीवरील सर्वच काही जेवढेही काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर ना. कुठे काही प्रश्न आपले सुटले पण असतील, पण ते मी त्या प्रश्नाला जसे की आपला आलेले आहे त्या प्रकारे मी त्या स्टेटमेंटमध्ये ते प्रश्न तुम्हाला सांगितलेले आहेत, बरोबर ना. पण तरी पण मला असं वाटत नाही कोणते प्रश्न सुटलेले असेल म्हणून, ठीक आहे ना. तर बघा असेच आपले जे सिरीज चालू आहे ऑनलाईन, ठीक आहे ना. या ठिकाणी बघा तुम्ही आपल्या पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम या युट्यूब चॅनलवर कदाचित नवीन असाल तर आपल्या पार्थ कॉम्पिटेटिव्ह युट्यूब चॅनलला
तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आता बेल आयकॉनवर क्लिक का बरं करायचं आहे, जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ आम्ही टाकू त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले त्याचे नोटिफिकेशन येईल. आता मला सांगा, सर्वात पहिले जर तुम्हाला नोटिफिकेशन आलेली आहे तर बघा, कोणतं ना कोणतं तुम्हाला जे महत्वाची न्यूज असेल, महत्वाचा डाटाबेस असेल, तो तुम्हाला लवकरात लवकर कळेल. या प्रकारे सर्वच जर आपण जर म्हटलं, सर्वच आम्ही नाही का पार्थ एमपीएससी आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. कोणतं? पार्थ एमपीएससी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या ठिकाणी तुम्हाला करंटच्या नोट्स असो, क्लासच्या नोट्स असो, सर्व नोट्स आपल्याला तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या? पार्थ एमपीएससी या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. आता मी तुमची रजा घेतो, तरी आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.